श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. श्रीकृष्ण महाराज आपला ऐश्वर्य विभूती सांगत आहेत. अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की भगवान काय म्हणतात, भूतानाम अस्मी चेतना. हिच्या अगोदर म्हणाले होते की मी भूतामध्ये आत्मारूपाने आहे. आता इथं काय म्हणतात, भूतानाम अस्मी चेतना, म्हणजे चेतना वेगळा आणि आत्मा वेगळा. याच्याबद्दल आपण बरी चर्चा केली. मुंडक उपनिषदाचं उदाहरण घेतलं होतं की जीव वेगळा, आत्मा वेगळा. इथं श्रीकृष्ण महाराज भगवद्गीते पण सांगत आहेत आत्मा आणि चैतन्य. आता आधुनिक शास्त्र, आधुनिक सायन्स म्हणजे मॉडर्न सायन्स काय सांगतं, एखादा मनुष्य वारला, त्याचा जीव गेला, तर तो बोलत नाही, श्वास घेत नाही, काय करत नाही, म्हणजे तो मृत्यू पावला. तरी परंतु त्याचे काही अवयव काही तासपर्यंत तिच्यामध्ये चैतन्य असतं. सोप्या भाषेत म्हणू की जीव असतो. अशा प्रकारे आपण मॉडर्न सायन्स सांगतं काही तासाच्या आतमध्ये जर ते अवयव, मृत व्यक्तीचे अवयव जर आपण दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या मनुष्याला लावले काही तासाच्या आतमध्ये, तर ते अवयव काम करतात. समजा डोळा काढला किंवा किडनी काढली, लिव्हर काढलं, हृदय काढलं, काही तासापर्यंत, म्हणजे जीव गेला, मनुष्य मरण पावला, तरीसुद्धा त्याचे अवयव तिच्यामध्ये चैतन्य असतात. म्हणजे आत्मा वेगळा आणि जीव वेगळा, याला पुष्टी मिळते. आता भगवान पुढे काय सांगतात, श्रीकृष्ण महाराज पुढे काय सांगतात, रुद्रानाम शंकरश्च अस्मि. म्हणजे रुद्रामध्ये मी भगवान शंकर आहे. 11 रुद्र आहे असं आपलं शास्त्र सांगतात. त्यात मी शंकर आहे, महादेव आहे. 11 रुद्राची निर्मिती ब्रह्मदेवापासून झाले. ब्रह्मदेवाच्या भरकुटीतून 11 रुद्र त्याचा जन्म झाला, ते प्रकट झाले असं शास्त्र सांगतात. त्या 11 रुद्रामध्ये मी शंकर आहे, मी भगवान महादेव आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात. आता पुढे आणखीन काय करतात, काय म्हणतात, वित्तेशो यक्ष राक्षसा. म्हणजे यक्ष राक्षसामध्ये, यक्ष आहे, राक्षस आहे, त्याच्यामध्ये वित्तेशो. वित्तेशो म्हणजे कुबेर. मी कुबेर आहे. कुबेर हा देवाचा खजिनदार आहे. देवाची जी बँक आहे त्या बँकेचा चेअरमन आहे असं म्हटलं तरी चालेल. हा कुबेर देवाच्या बँकेचा खजिनदार आहे, चेअरमन आहे, सावकार आहे. आता हा कुबेर जो आहे, रामायणामध्ये कथा येते, हा कुबेर रावणाचा भाऊ आहे. आणि लंका जी आहे ती रावणाची नव्हती अगोदर, ती कुबेराची होती. परंतु रावणाने जबरदस्तीनं कुबेराकडून ती लंका घेतली आणि पुष्पक विमान पण घेतलं. मग कुबेराला राहायला जागा नाही. मग त्यावेळेस भगवान महादेवानी हिमालयामध्ये कैलास पर्वताच्या बाजूला कुबेराला एक जागा दिली राहण्यासाठी. मग कुबेर आणि हे शंकराचे भक्त झाले. भक्त पण आहेत, मित्र पण आहेत. मग कित्येक शास्त्र काय सांगतं, जर आपल्याला धन पाहिजे असेल तर महादेवाची पूजा करा. महादेव प्रसन्न झाला. कुबेर महादेवाचे मित्र आहेत, भरपूर धन देतात असं शास्त्रामध्ये येतं. मग हा कुबेर जो आहे वित्तेशो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे यक्ष राक्षसामध्ये मी कुबेर आहे, माझी विभूती कुबेर आहे. आता आणि पुढे काय म्हणतात,
वसूनाम पावकश्च अस्मी. अष्टवसू आहे असं सांगतात. 33 देवामध्ये अष्टवसू, 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसू आणि 2 अश्विनी कुमार असं 33 देव आहेत आपलं शास्त्र सांगतात. त्या 33 देवामध्ये अष्टवसू आहेत. आणि त्या अष्टवसूमध्ये वसूनाम पावकश्च, पावक म्हणजे अग्नी, म्हणजे अष्टवसूमध्ये मी अग्नी आहे. आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये अग्नीला फार महत्त्व आहे. अग्नीला फार पवित्र मानतात. जसं जल आहे, पाणी आहे, हे जीवन आहे. अन्न ब्रह्म आहे म्हणतात, पाणी जीवन आहे म्हणतात. तसं अग्नी आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि अग्नीला पवित्र मानलं जातं. अग्नी पण एक जीवन आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये जोपर्यंत गरमी आहे, उष्णता आहे, उष्णता म्हणजेच अग्नी आहे, तोपर्यंत मनुष्य जिवंत आहे. हा अग्नी जर समजा निघून गेला, अंग थंड पडू लागलं तर मनुष्य मरतो. अन्नाचं जे पचन होतं आपल्या, त्याला जठराग्नी म्हणतात. तो जठराग्नी आपल्या अन्नाचं पचन करतो. अग्नी म्हणजे गरमी, अग्नी म्हणजे ऊर्जा. असा जिच्यामध्ये ऊर्जा नाही, अग्नी नाही, तो मनुष्य फार ढिला. म्हणून वसूनाम पावकश्च अस्मी, म्हणजे अष्टवसूमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी अग्नी आहे. अग्नीची पूजा होते. अग्नी यज्ञामध्ये फार महत्त्वाचं आहे. अग्नीची पूजा केली जाते. आणि आपणाला सर्वाला माहीत आहे, अन्नधान्य शिजवण्यासाठी अग्नीचा उपयोग होतो. अग्नी पुष्कळ प्रकारे आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे आणि तो उपयोगाचा पण आहे. म्हणून वसूनाम पावकश्च अस्मी असं श्रीकृष्ण महाराज सांगतात, अग्नी मी आहे. नंतर पुढे काय म्हणतात, सेनानी नाम अहम स्कंदहा, म्हणजे सेनानी म्हणजे सेनापती, त्याच्यामध्ये मी स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी. महादेव पार्वतीचे प्रथम पुत्र हे कार्तिक स्वामी आहे. तर हे कार्तिक स्वामी जे आहेत, देवाचे, इंद्राचं जे सैन्य आहे त्याचे सेनापती आहे. म्हणजे स्वर्गामध्ये इंद्र आहे, इंद्राची सेना आहे. त्या सेना जी आहे त्याचे सेनापती जे आहेत कार्तिक स्वामी आहे. कार्तिक स्वामीचा जन्मच की एक असुर होता, तारकासुर. त्या तारकासुराला मारण्यासाठी झाला होता. तारकासुरानं एवढं तपश्चर्या केली होती ब्रह्मदेवाची, आणि ब्रह्मदेवाच्या प्रसन्न झाल्यानंतर तारकासुरानं ब्रह्मदेवाकडनं वरदान मागून घेतलं होतं, महादेव पार्वतीला जो मुलगा होईल तिच्याकडून मी मरण पावणार. त्याला माहीत होतं महादेव त्यावेळेस सती आणखी पार्वतीचं लग्न झालं नव्हतं महादेवाबरोबर. सतीचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस तारकासुरानं भगवान ब्रह्मदेवाकडे वर मागितलं, महादेवाला जो पुत्र होईल त्याच्याकडनं माझं मरण हो. कारण महादेवाचं प्रथम बायको सती तर वारली, लग्न नाही, मावा बसलेत कैलासावरती ध्यानामध्ये कित्येक वर्ष. मग ते केव्हा लग्न करणार, त्यांना केव्हा मूल होणार आणि तिच्याकडनं मी केव्हा मरणार. म्हणून ब्रह्मदेवाकडून तारकासुरानं हा वर मागून घेतला होता. ती कथा फार मोठी आहे. मग शेवटी सर्व देवांनी महादेवाला विनंती करून महादेव पार्वतीचं लग्न झालं आणि महादेव पार्वतीपासून तारकासुराला मारण्यासाठी कार्तिक स्वामीचा जन्म झाला. तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की ह्या सेनेचा जो सेनापती आहे, इंद्राच्या सेनेचा सेनापती जो आहे, तिच्यामध्ये मी कार्तिक स्वामी आहे. नंतर काय म्हणतात, सरसाम अस्मी सागरहा. सरसाम म्हणजे जलाशय. जलाशयामध्ये मी सागर आहे. आता जलाशय काय आहे, आड पण असतं, आडामध्ये एक जल असतं, आड पण एक जलाशय आहे, विहीर जलाशय आहे, तलाव आहे, तलाव पण जलाशय आहे, आणि मोठा म्हणजे समुद्र. तर ह्या सर्व जलाशयामध्ये मी समुद्र आहे, सागर आहे.
असं श्रीकृष्ण महाराज होतात. समुद्राला आपल्या सनातन धर्मामध्ये फार पवित्र मानलेलं आहे. जसं पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यानंतर पुण्य लागतं. गंगा आहे, यमुना आहे, गोदावरी आहे, नर्मदा आहे, ह्या पवित्र गंगा आहेत. तिच्यामध्ये स्नान केल्यानंतर पुण्य लागतं असं आपलं शास्त्र सांगतं. परंतु तिच्या तरी कितीतरी पटीनं जर आपण समुद्रामध्ये स्नान केलात तर आपणाला जास्त पुण्य लागतं असं शास्त्र सांगतं. आणि समुद्र जो आहे हा रत्नाकर आहे. आपल्याला माहितीच आहे की भागवतामध्ये कथा येते, समुद्राचं मंथन झालं, समुद्रामधून 14 रत्न निघाले. म्हणजे समुद्राच्या पोटामध्ये पुष्कळ संपत्ती जडलेली आहे. रत्न आहे, अमृत पण आहे आणि विष पण आहे. आताच मॉडर्न सायन्ससुद्धा काय करतं की समुद्रातून आपण तेल, वायू हा काढतो समुद्रामध्ये, आणि समुद्रामध्ये तेल आणि वायू याचा भंडार आहे. आणखीन काय काय आहे माहीत नाही, परंतु सध्या तरी मॉडर्न सायन्सला तेल आणि वायूचा शोध लागलेला आहे. अशा प्रकारचे जे समुद्र आहे तो समुद्र, तो सागर मीच आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन पुढे काय म्हणतात, गिराम अस्मी एकम अक्षरम. गिराम म्हणजे वाणी, आपण जी बोलतो जी वाणी आहे त्याला गिराम म्हणतात. त्या वाणीमध्ये, त्या बोलण्यामध्ये एकम अक्षरम, एक अक्षर म्हणजे ओम, एकम अक्षरम मी आहे. म्हणजे वाणीमध्ये ओम जे आहे ते मी आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये ओमला फार महत्त्व आहे. ओम हा प्रथम मंत्र आहे, बीज मंत्र आहे म्हणलं तरी चालेल. तो फार पवित्र आणि प्रभावी मंत्र आहे. अशा प्रकारे ह्या ओमचा जप प्रत्येकाने करू नये. जोपर्यंत गुरु हा मंत्र देत नाही तोपर्यंत स्वतः ओमचा मंत्र करू नये. ओम फार पवित्र आहे, फार प्रभावी आहे. आणि ही ओम भगवान म्हणतात मीच आहे. आता मॉडर्न सायन्समध्ये पण सांगितलं जातं, बिग बँग थेरी म्हणतात. ज्यावेळेस ह्या सृष्टीची, या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेस बिग बँग झाला आणि प्रथम ध्वनी जो आला तो ओम आहे. म्हणजे निराकार निर्विकार अशा परमात्म्याचं प्रथम साकार रूप जे आपण जाणू शकतो, जे आपण ऐकू शकतो, अनुभवू शकतो ते म्हणजे ओंकार. ओंकार हे प्रथम साकार रूप आहे भगवंताचं, परमात्म्याचं. आणि दुसरं साकार रूप आहे शिवलिंग. ही कथा शिवपुराणामध्ये येते. शिवलिंग हे भगवंताचं, परमात्म्याचं, निराकार निर्विकार परमात्म्याचं दुसरं रूप आहे. प्रथम रूप जे आहे ओंकार आहे. ओम हा जो ध्वनी आहे ते भगवंताचं प्रथम रूप आहे. हा ओम जो आहे फार पवित्र आहे, फार काय म्हणतात त्याला प्रभावी आहे. म्हणून याचा ओमचा मंत्राचा जप स्वतःहून करू नये. गुरुने जर मंत्र दिला तर त्या ओमचा ओम जप करावा. परंतु ओम दुसऱ्या मंत्राबरोबर जोडून मंत्र तयार झाला तर ओमचा उच्चार करावा. जसं ओम नमः शिवाय असं, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सूर्याचा हा जो मंत्र आहे तो ओम आहे. तो ओम प्रथम लावून एक मंत्र जर तयार झाला तर त्याचा उच्चार करावा. नंतर भगवान काय सांगतात, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. यज्ञ आहे, पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये मी जप यज्ञ आहे असं भगवान सांगतात. पुष्कळ प्रकारचे यज्ञ आपल्या शास्त्रात सांगितलेले आहेत. अश्वमेध आहे, राजसू यज्ञ आहे, पुत्रकामेष्टी. दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला, पुत्रकामेष्टी यज्ञ आहे. शास्त्र सांगतं आपण जे कर्तव्य करतो, आपल्याला जे कर्तव्य आहे, आपलं जे कर्तव्य आहे आणि कर्तव्य कर्म आहे त्यालाच यज्ञ म्हणतात. ह्या सर्व यज्ञामध्ये म्हणजे अश्वमेध म्हणा, राजसू म्हणा,
पुत्रकामेष्टी म्हणा, आपलं कर्तव्यकर्म म्हणा, हे जितके आणखीन काही जे यज्ञ आहेत त्या यज्ञामध्ये सर्वात श्रेष्ठ मी जपयज्ञ आहे. जपयज्ञ असं भगवान सांगतात. जप म्हणजे नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण. आता कोणी श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, कोणी ओम नमः शिवाय म्हणतात, कोणी हरे राम हरे कृष्ण असं म्हणतात. म्हणजे जप करायचा. तुम्ही माळेवरती करा किंवा स्मरण करा, नामस्मरण करा, परंतु त्याच्यामध्ये मी जपयज्ञ आहे भगवान सांगतात. आणखीन सर्व शास्त्र जितके काही आपलं शास्त्र आहे सनातन धर्मातले, जितके शास्त्र पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, उपनिषद, सर्व त्याचा शेवटचा एकच अर्थ आहे. शेवटचा त्याचा निचोड केलं आणि त्याचा अर्थ काढला, त्याचं तूप काढलं म्हटलं तरी चालेल. ते काय आहे? जप. या सर्व शास्त्राचं एकच म्हणणं आहे, सर्वात श्रेष्ठ जे आहे जप आहे. अशा आणि ते जप मीच आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात. मग कोणत्या देवाचा जप करावा ते सांगत नाहीत, परंतु जप आहे. आता आणखीन काही बऱ्याच गोष्टी सांगतील, ते आपण पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.